आहेत. शेवटून डॉट बॉल येतोय. या ओव्हरमध्ये आपण खूप काही पाहिलेलं आहे. ऑलमोस्ट आपण बघतायत 3 विकेटी पाहायला मिळाल्यात, 1 षटकारी पाहायला मिळाला आहे आणि त्याच्यानंतर डॉट बॉलही पाहायला मिळालेत. म्हणजे या ओव्हरमध्ये आपण बघू शकतायत सर्व काही बघायला मिळालं आहे. 7 धावा धापलकावरती आहेत. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. मॅचमध्ये अजून देखील इक्वेशन आपण बघताय. 12 चेंडू आणि 33 धावा. ब्रदर स्पोर्ट्स .inच्या माध्यमातून आपण हा सामना मात्र सध्या तरी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतोय. ऑनलाईनमधून देखील ही स्पर्धा कव्हर केली जाते आहे. खरं तर आपण बघू शकतायत अनेक भागामध्ये, अनेक देशामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये आणि अनेक तालुक्यामध्ये पोहोचवण्याचं काम मात्र ही स्पर्धा आपण बघतायत. ब्रदर स्पोर्ट्स ही वाहिनी करते. आपट्याकर खेचण्याचा प्रयत्न मिसामिंग आणि आता डावामध्ये महत्त्वपूर्ण विकेट. बॅटर आकाश पादीर बॅक टू द पॅव्हिलियन. सामना इथे पूर्णपणे जर पाहायला गेला तर अगदी चेस करत असताना अगदी श्रीराम बोनोली संघ मात्र पूर्णपणे खचलेला आहे. जी धाकड मजबूत फलंदाजी होती ती इथून पॅव्हिलियनच्या क्षेत्रामध्ये एंटर झाली आहे. रूपांतर भरपूर आहे. गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये विलास गोलंदाजी करतायत. आज विलास हा खेळाडू मात्र खूप उल्लेखनीय खेळी करत असताना आपण पाहिलं आहे. ज्यावेळेला आपण कासगाव संघाच्या विपक्षात वाघोबा बोनोली संघाला पाहत होतो तिथे देखील 2 चेंडूमध्ये 6ची गरज असताना या चेंडूच्या या फलंदाजाच्या बॅटमधून गोल्डन सिक्सर आपण पाहिला होता आणि तदनंतर याही मॅचमध्ये त्याने फलंदाजी देखील जबरदस्त केली आणि आता गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते आहे. अतिरिक्त चेंडूवाले दापलकावरती 7 धाबा आहेत. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 33 धाबा. हे इक्वेशन या सामन्याचं आपण हल्ली तरी बघतोय. पुढे ठेवलं, फटका चांगला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मैदानामध्ये सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळ म्हटली तर खेळपट्टी दमट होते आणि आता दमट वातावरणामध्ये आक्रमण करणं कठीण. विकेट. सत्र म्हटलं तर खेळपट्टीने सध्या जर पाहायला गेलं तर डिफेन्स करत असताना जे वाघोबा बोनोली टीमला भरपूर पाठिंबा दिलेला आहे. डॉट बॉल. गोलंदाज विलास मैदानामध्ये काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. 2 विकेटी काढल्यात म्हणजे येणारा चेंडू इथे खूप महत्त्वाचा पाहायला मिळतोय. स्विचित करण्याचा प्रयत्न होता. याचबरोबर पायचितच्या स्वरूपामध्ये फलंदाज सापडलेत बरोबर स्टिकच्या मधोमध आणि आता फिंगर अप रोल. विकेट. मिडन षटक मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना इथे गोलंदाज विलासच्या माध्यमात